नमस्कार मित्रांनो, SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज 25 जानेवारी 2024 ट्रेडिंगसाठी अनालिसिस करत आहोत. तर आता तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, काल जसं मी सांगितलं होतं, डिमांड आणि सप्लाय झोन याच्याबरोबर प्राइस ॲक्शन तुम्ही ॲड करून जर ट्रेड केला तर तुम्हाला चांगलं बेनिफिट भेटू शकतं. एक्झाम्पलसाठी तुम्ही ते पाहू शकता. आपल्याला इथून एक ट्रेड लाईन घ्यायची, इथून एक ट्रेड लाईन गेलेली आहे. इथून एक ट्रेड लाईन गेलेली आहे, नंतर सेकंड इथून एक ट्रेड लाईन आलेली आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे आपला एक पहिला ट्रेड झाला असता मॉर्निंगला. डिमांड सप्लाय झोनच्या हिशोबाने तुम्ही ह्या सप्लाय झोनच्या ब्रेकआउटला तुम्ही एक सेकंड कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊन ट्रेड घेतला तर तुम्हाला ते चांगलं बेनिफिट भेटलं असतं. हे पहा, इथून चांगलं मार्केटने रिवॉर्ड दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड ट्रेड बघा इथे झाला. इथे एक ट्रेड लाईन तयार झाली आणि ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटला इथून इथपर्यंत एक चांगला रिवॉर्ड मार्केटने दिलेला आहे. तिसरा ट्रेड ह्या ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटला झालेला आहे. हे पहा, इथून ह्या ट्रेड लाईनला ब्रेकआउट दिलं ग्रीन कॅन्डलनी, रिटेस्ट करायला खाली आलं मार्केट आणि नंतर प्राइस ॲक्शन म्हणजे काय असतं? प्राइस ॲक्शन म्हणजे प्राइस ॲक्शनमध्ये तुमचं सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेड लाईन, कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्या एवढ्याच गोष्टी येतात. त्यांचा तुम्ही थोडाफार स्टडी करा, म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग करायला सोपं जाईल. भले तुमचा व्ह्यू काहीही असून द्या, व्ह्यू इम्पॉर्टंट नाही आहे, कारण मार्केटमध्ये कोणाचाही सेम व्ह्यू नसतो. कोणाचा बेरिश व्ह्यू असतो तर कोणाचा बुलिश व्ह्यू असतो, कोणाचा साईडवेज व्ह्यू असतो. याच्यामुळे व्ह्यू कोणताही असून द्या, व्ह्यूवरती डिपेंड नाही राहायचं. आपल्याला जे डोळ्यांनी चार्टवरती दिसतंय, चार्ट जे आपल्याला सांगतोय तेच ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा. जसं मी सांगितल्याप्रमाणे आता इथे ट्रेड लाईन बनली आहे. या ब्रेकआउटच्या कॅन्डलच्या वरचा स्टॉप लॉस आपला होतो. एकतर स्टॉप लॉस पण छोटा लागतो आणि रिवॉर्ड पण आपल्याला चांगलं भेटतं. इथे पण पहा, इथे पण ग्रीन कॅन्डलने ब्रेकआउट दिला, तिसऱ्या कॅन्डलला एंट्री आणि ब्रेकआउटच्या कॅन्डलच्या लो आपला स्टॉप लॉस छोटा, रिवॉर्ड मोठा भेटतो आपल्याला. म्हणून डिमांड आणि सप्लाय झोन बरोबर तुम्ही प्राइस ॲक्शन पण ॲड. पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करेन ट्रेड लाईन कशी ड्रॉ करतात. तर चला आता आपण उद्याच्या ट्रेडिंगचं ॲनालिसिस करूया. त्यासाठी पहिला आपल्याला हे ड्रॉ केलेलं मी डिलीट करतो. डिलीट केलेलं आहे. आता आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायला 15 मिनिटाचा चार्ट यूज करायचा आहे. 15 मिनिटाच्या चार्टमध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणे डिमांड आणि सप्लाय झोन भेटतात. तुम्ही पाहू शकता इथे इथे एक आपल्याला डिमांड झोन भेटलेला आहे. इथे चांगली मोठी ग्रीन कॅन्डल पडून मार्केट वरती गेलेलं आहे. इथे एक आपण डिमांड झोन ड्रॉ करूया. त्यासाठी आपण ट्रायंगलचा यूज करूया. इथून एक ट्रायंगल घेऊन त्याला आपण ग्रीन कलर देऊया. त्याच्यानंतर इथून बघा रेड कॅन्डल मोठी पडली आणि इथून सप्लाय आलेला आहे. इथे एक आपल्याला सप्लाय झोन ड्रॉ करायचा आहे. जिथे मोठ्या मोठ्या कॅन्डल दिसतील ना, तिथे आपण समजून जायचं की तिथे बिग प्लेअरनी पैसा उचलेला आहे. इथून एकतर डिमांड तरी येईल किंवा सप्लाय तरी येईल. मला आपण रेड कलर देऊया.
याच्यानंतर वरती पहा, इथून पण सप्लाय आलेली आहे, इथे पण एक मोठी रेड कॅन्डल पडलेली आहे. त्याला पण आपण ड्रॉ करूया. इथे एक आपल्याला डिमांड पण भेटलेला आहे, पण ड्रॉ करूया. ग्रीन कलर घेऊया. तर हे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगसाठी लेवल भेटलेले आहेत. 1 2 3 4 5 5 लेवल भेटलेले आहेत. त्याच्यात आपल्याला 3 सप्लाय झोन आणि 2 डिमांड झोन आहे. तर आपली एंट्री उद्या कशी होणार? आपली एंट्री समजा इथे फ्लॅट ओपन झाला मार्केट तर ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला किंवा ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला एंट्री होईल. प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने जशी प्राइस ॲक्शन बनेल त्याप्रमाणे आपल्याला एंट्री करायची. जशी मी आज तुम्हाला दाखवलं तिथे ट्रेड लाईन तयार झाली, त्या ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटला रेजिस्टन्सला ट्रेड लाईनचा ब्रेकआउट झाला, तिथे आपल्याला डबल कन्फर्मेशन भेटलं. तर रेजिस्टन्सचा सप्लाय झोनचा पण कन्फर्मेशन भेटलं आणि ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटचं पण कन्फर्मेशन भेटलं. अशा प्रकारे आपल्याला ट्रेड करायचं आहे. आणि डिमांड सप्लाय झोन बरोबर प्राइस ॲक्शन तुम्ही वापरली तर 100 पैकी तुमचे 80 70 ते जेवढं सिंपल तुम्ही कराल तेवढं तुमचं ट्रेड सक्सेस होण्याचे चान्सेस आहे. जास्त कॉम्प्लिकेटेड ट्रेड बनवायचा नाही. 100 गोष्टी पाहत बसाल तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल. त्याच्यामुळे तुमचा ट्रेड चुकीचंच होण्याचे चान्सेस जास्त आहेत. किंवा तुम्ही राईट ट्रेडमध्ये पण एंट्री कराल, पण तुम्ही भीतीपोटी या कशामुळे तर तुम्ही परत एक्झिट करून जाल. त्याच्यामुळे तुमचा राईट ट्रेड पण रॉंग होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जास्त जास्त गोष्टी पाहत बसू नका. जेवढं सिंपल करता येईल तेवढं सिंपल ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा. कारण आपण जेवढं काही स्टडी करतो, काही स्टडी सगळा स्टडी सर्वच जण करतात. आपणच करतो असं नाही. सर्वजण ते स्टडी करतात आणि जेवढ्या पण स्टडी आहेत मार्केटमध्ये, ह्या जे मोठे प्लेयर आहेत, जे बिग प्लेयर आपण म्हणतो त्यांना FII DI, ह्यांना ह्या सगळ्या स्टडी माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती स्टडी करा, स्टडी आपण जे करतो ते सगळं पास्टवरती असतं. पास्टच्या डेटावरती स्टडी असते. त्याच्यावरनं फक्त आपण एवढंच कन्सिडर करू शकतो की पुढं आता आधी असं झालेलं आहे तर पुढे असं होऊ शकतं. पण ते लाईव्ह मार्केटमध्ये तसं होईलच त्याची गॅरंटी नाही. कधी कधी होतं पण शक्यतो जास्त करून नाही होत. जे डोळ्याने तुम्हाला दिसतंय चार्ट तुम्हाला जे सांगतोय, कॅन्डल जे तुम्हाला सांगते त्याप्रमाणेच तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. तर हे होतं आपलं 25 जानेवारी 2024चं प्रिडिक्शन. तर उद्या आपण पाहूया ट्रेड आपल्याला भेटतोय का नाही. त्यापूर्वी मी तुम्हाला आज माझा केलेला ट्रेड मी तुम्हाला दाखवतो. ब्लिंक एक्स याचं अकाउंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो माझं ट्रेड. हा, 2 ट्रेड मी आज केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रॉफिट बघा माझे किती झालेलं आहे. इथे पाहू शकता 2342 रुपये हे आजचं माझं प्रॉफिट आहे.
हे सगळं सिंपल पद्धत वापरूनच प्रॉफिट करतो शक्यतो. जास्त गोष्टी मी कॉम्प्लिकेटेड करत नाही. जेवढं सिंपल ट्रेडिंग करता येईल तेवढा मी प्रयत्न करतो. आणि माझं पण सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही पण जितकं सिंपल करता येईल तेवढं सिंपल ट्रेडिंग करा. जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. तुम्ही 100 गोष्टी पाहत बसाल ते तुम्हाला कन्फ्यूज करून टाकेल. एक तर तुमची रॉंग एंट्री होईल किंवा तुमचा ट्रेड होऊच शकणार नाही. म्हणून मी सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो, हे तुम्हाला चार्टवरती चार्ट सांगते आहे, कॅन्डल जे तुम्हाला सांगते त्याप्रमाणेच ट्रेड करा. आता पहा तुम्ही, आता उद्याच्या ट्रेडिंगसाठी आपल्याला इथे एक ट्रेड लाईन दिसते, ट्रेड लाईन गेलेली. हे पहा, इथून एक अशी एक ट्रेड लाईन गेलेली आहे. आणि ट्रेड लाईन कशी ड्रॉ करायची याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. ट्रेड लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड, सप्लाय झोन, याचा मी पुन्हा अजून एक व्हिडिओ बनवेन याच टॉपिकवरती. तर हे होतं आपलं उद्याचं प्रिडिक्शन. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.